प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। रामदासजी आठवले किती दिवस हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन स्वाभिमान शून्य आयुष्य जगणार आहात? किती दिवस भाजपाच्या दारामध्ये तुम्ही सत्तेसाठी भिकेचा कटोरा घेऊन फिरणार आहात? स्वाभिमानी जीवन जगा। जर तुम्हाला स्वाभिमानी राजकारण करायचे असेल, जर तुम्हाला स्वाभिमानी जीवन जगायचे असेल, तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील व्हा। प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करा, असं जाहीर आवाहन आणि जाहीर निमंत्रण वंचित बहुजन आघाडीनं रामदास आठवले यांना दिलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे त्यांना आवाहन केलेलं आहे की रामदासजी आठवले कोणतीही लोकसभा निवडणूक येऊ, कोणती विधानसभा निवडणूक येऊ का विधान परिषद निवडणूक येऊ, की अगदी महानगरपालिका गल्लीबोळातल्या निवडणुका येऊ, या प्रत्येक निवडणुकीमध्ये रामदास आठवले हे भिकेचा कटोरा घेऊन भाजपाच्या दारात उभे राहतात। मला इतक्या जागा द्या, तितक्या जागा द्या, मला विशिष्ट जागा द्या, मला ती जागा द्या, अशा पद्धतीनं ते भाजपाला ते प्रकारे राजकीय भीक मागतात। परंतु भारतीय जनता पक्ष त्यांच्या कटोऱ्यामध्ये काही टाकत नाही, हा आजवरचा अनुभव आहे। हा एक मात्र नक्की आहे की 2014, 2019 आणि 2024 मध्ये रामदास आठवले कुठूनही निवडून न येता त्यांना मात्र राज्यमंत्रीपद दिलेलं आहे। अर्थात हे राज्यमंत्रीपद का दिलं, तर केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकरांना शह देण्यासाठी, असं राजेंद्र पातोडे यांचं म्हणणं आहे। राजेंद्र पातोडे यांनी रामदास आठवले यांना जे आवाहन केलेलं आहे, त्या आव्हानामध्ये ते म्हणतात की रामदास आठवले उठ सूट, ज्या वेळेला ते राजकीय अडचणीमध्ये येतात त्यावेळेला ते प्रत्येक वेळेला उठ सूट रिपब्लिकन ऐक्याचं तुणतुण वाजवत राहतात। प्रकाशजी आंबेडकरांसोबत जाण्याचे जाहीर भाष्य करतात, परंतु ते कृतीमध्ये मात्र तसं कधी करताना दिसत नाही। रामदास आठवले ऐक्याबद्दल जर एवढे गंभीर असतील आणि त्यांना प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व जर एवढं मान्य असेल, तर त्यांनी सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले आपले सगळे संबंध तोडावे, केंद्रामध्ये असणाऱ्या राज्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा आणि आपल्या पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची एक बैठक बोलून, जर तसं तो लोकशाही असेल त्यांच्या पक्षात, तर ती बैठक बोलावून आपला पक्ष विसर्जित करावा आणि याच्यापुढचे सगळे निर्णय आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेऊया, प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व आपण स्वीकारूया, असं त्यांनी जाहीर करावं। मी स्वतः रामदास आठवले यांनी जरी आमची ऑफर स्वीकारली आणि रामदास आठवले यांनी जर त्या पद्धतीनं प्रस्ताव दिला, तर मी स्वतः प्रकाशजी आंबेडकरांकडे तो प्रस्ताव नेईन आणि रामदास आठवले आणि त्यांच्या इतर सर्व कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये आम्ही सामावून घेऊ, असं जाहीर पद्धतीनं राजेंद्र पातोडे यांनी भाष्य केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून। रामदास आठवले या वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरला कशा पद्धतीनं स्वीकारतात ते पाहावं लागेल, कारण नेहमी रामदास आठवले ऐक्याबद्दल बोलत राहतात, प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाबद्दल बोलत राहतात, नेहमी ते प्रकाशजी आंबेडकरांनी आमचं नेतृत्व करावं असं ते बोलत राहतात। परंतु आता स्वतः वंचित बहुजन आघाडीनेच त्यांना ऑफर केलेली आहे, वंचित मध्ये या, प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि वंचितचे नेते म्हणून कामाला सुरुवात करा। हे वंचितने दिलेली ऑफर रामदासजी आठवले कशा पद्धतीने स्वीकारतात ते आता पाहावं लागेल। जर रामदास आठवले आणि प्रकाशजी आंबेडकर एकत्रित आले, तर तो मात्र आंबेडकरी चळवळीतला एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। आंबेडकरी चळवळीच्या गतिमानतेसाठी, आंबेडकरी चळवळीच्या जिवंत राहण्यासाठी या दोघांचं येणं अतिशय आवश्यक आहे। रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनी एकत्रित यावं, अशीच या महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी जनतेची इच्छा आहे। त्यामुळे रामदास आठवले काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल। तोपर्यंत जय भीम।
प्रिय क्रांतीमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.